ओम सूर्याय नमः. श्री गणेशाय नमः. श्रोतेहो, आज मी तुम्हाला अशा एका कथेच्या प्रवाहात घेऊन जाणार आहे जिच्या श्रवणाने माणसाच्या मनातील संशयाचे जाळे फिटते आणि कर्तव्याची व्याख्या स्पष्ट होते. ज्या कथेचे केवळ पठण केल्याने निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होते आणि उपेक्षितांच्या आयुष्यात मानाचे स्थान निर्माण होते, अशी ही सूतपुत्र कर्णाचे पालनपोषण करणाऱ्या पुण्यवान दाम्पत्याची म्हणजेच अधिरथ आणि राधा यांची ही अमृत कथा आहे. ही नुसती कथा नाही, तर ममतेने आणि निष्ठेने विणलेले एक रेशमी वस्त्र आहे, जे आजही जगाला सांगते की जन्म देणाऱ्यापेक्षा संगोपन करणारा श्रेष्ठ असतो. हस्तिनापूरच्या त्या वैभवशाली साम्राज्यात जिथे गंगेचा प्रवाह धीर गंभीरपणे वाहत असतो, तिथे अधिरथ नावाचा एक सारथी राहत असे. अधिरथ हा केवळ एक सारथी नव्हता, तर तो निष्ठा आणि कौशल्याचा एक संगम होता. त्याचे शरीर धिप्पाड होते, खांदे रुंद होते, पण त्याचे हृदय मात्र एखाद्या कोमल पुष्पासारखे हळवे होते. दररोज पहाटेच्या प्रहरी जेव्हा सूर्यदेव आपले कोमल किरण पृथ्वीवर सोडू लागत, तेव्हा अधिरथ गंगेच्या तीरावर येऊन उभा राहत असे. श्रोतेहो, त्यावेळी गंगेचे ते शीतल पात्र, चहूबाजूंना असलेला तो शांत परिसर आणि पक्ष्यांचा तो मंजूळ किलबिलाट एखाद्या दिव्य लोकाची आठवण करून देत असे. अधिरथ तिथे उभा राहून हात जोडून सूर्याची उपासना करत असे. पण त्याच्या मनात एकच शल्य होते, एकच बोझ होती. त्याला अपत्य नव्हते. त्याचे घर, त्याचे अंगण शांत होते. बाललीलांचा तो गोड आवाज त्याच्या कानावर कधी पडलाच नव्हता. त्याची पत्नी राधा, जिचे नाव घेताच ममतेचा सागर डोळ्यांसमोर उभा राहतो, ती तर साक्षात अन्नपूर्णेचे रूप होती. पण वांझोटी म्हणून तिला समाजात मिळणारी वागणूक तिच्या काळजाला घर पाडत असे. ती दिवस रात्र देवाची प्रार्थना करत असे, रडत असे, पण तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारा कोणताही हात त्या घरात नव्हता. ती जेव्हा गल्लीतून जात असे, तेव्हा इतर स्त्रिया आपापल्या बालकांना जवळ घेत असत. जणू काही राधाची सावली त्यांच्या मुलांवर पडली तर त्यांना काहीतरी होईल. या दुष्ट जगाच्या टोमण्यांनी तिचे हृदय छिन्न विच्छिन्न झाले होते. अधिरथ तिला समजावत असे, राधे, नशिबाचे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. कदाचित विधात्याने आपल्या नशिबात हे सुख लिहिले नसेल. पण राधेला हे मान्य नव्हते. तिची मातृत्वाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. एक दिवस असा उजाडला जो संपूर्ण जगाचा इतिहास बदलणार होता. सूर्यदेव आपल्या रथात बसून आकाशात तळपत होते. गंगेच्या पात्रात सोन्याचे पाणी ओतल्यासारखे भासत होते. अधिरथ आपले नित्यकर्म उरकून गंगेच्या काठावर उभा होता. अचानक त्याचे लक्ष एका लाकडी पेटीकडे गेले, जी लाटांच्या सोबतीने हेलकावे घेत त्याच्या दिशेने येत होती. ती पेटी साधीसुधी नव्हती. ती मौल्यवान लाकडाची बनवलेली होती आणि त्यावर नाजूक नक्षीकाम केलेले होते. अधिरथ उत्सुकतेने पुढे सरसावला. त्याने गंगेच्या पात्रात उतरून ती पेटी हळूच बाहेर काढली. श्रोतेहो, त्या पेटीचे झाकण उघडताच अधिरथाचे डोळे दिपून गेले. त्या पेटीत एक तेजस्वी बालक पहुडलेले होते. त्याच्या कानात सोन्याची कुंडले चकाकत होती आणि त्याच्या छातीवर एक अभेद्य असे सुवर्ण कवच होते. त्या बालकाचे तेज सूर्यासारखे प्रखर होते, तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती. अधिरथाच्या अंगावर शहारे आले. त्याने त्या बालकाला आपल्या हातात घेतले आणि त्या क्षणी त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व क्लेश जणू हवेत विरून गेले. तो धावतच आपल्या घराकडे निघाला. राधे, राधे, बघ मी काय आणले आहे, असा त्याने जोरात आवाज दिला. राधा गडबडीने बाहेर आली आणि तिने अधिरथाच्या हातात असलेल्या त्या तेजस्वी बालकाला पाहिले. तिचे डोळे विस्फारले. तिला वाटले की हा एखादा साक्षात देवदूतच पृथ्वीवर उतरला आहे. तिने त्या बालकाला आपल्या उराशी कवटाळले आणि त्या क्षणी तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. वांझोटी म्हणून हिणवल्या गेलेल्या राधेला आज जगातील सर्वात मोठे सुख मिळाले होते. तिने त्या बालकाचे नाव वसुषेण ठेवले, जो पुढे जगाला कर्ण म्हणून ओळखला जाणार होता. श्रोतेहो, त्या घरात आता आनंदाचे कारंजे उडू लागले. राधा त्या बालकाचे संगोपन इतक्या प्रेमाने करू लागली की तिला स्वतःच्या देहाचेही भान राहिले नाही. ती त्याला उटणे लावून आंघोळ घालत असे. त्याचे ते सुवर्ण कवच पुसून स्वच्छ करत असे. अधिरथ त्या बालकाला आपल्या खांद्यावर बसवून हस्तिनापूरच्या रस्त्यावरून फिरवत असे. पण काळ हा मोठा विचित्र असतो.
जसा जसा कर्ण मोठा होऊ लागला तशी तशी त्याच्यातील क्षत्रिय वृत्ती उफाळून वर येऊ लागली. त्याला खेळण्यांपेक्षा शस्त्रे जास्त आवडू लागली. अधिरथाला भीती वाटू लागली. तो सूत होता, त्याला रथ हाकायचे काम करायचे होते, पण त्याचा मुलगा तर धनुष्यबाणाशी खेळत होता. राधे, हा मुलगा आपल्या जातीचा वाटत नाही, अधिरथ चिंतेने म्हणायचा. त्याचे तेज, त्याचे पराक्रम, त्याचे दानशूरपण हे एखाद्या महान राजासारखे आहे. आपण त्याला सूतपुत्र म्हणून वाढवत आहोत, पण जगाच्या या कठोर नियमांमध्ये त्याचे काय होईल? राधा मात्र निर्धास्त होती. ती म्हणायची, स्वामी, तो कोणाचाही मुलगा असो, तो माझा मुलगा आहे. मी त्याला माझे दूध पाजले आहे, मी त्याला माझे आयुष्य दिले आहे. तो राजा होवो किंवा सूत, तो सदैव माझा राधेयच राहील. पण समाजाचे नियम खूप निष्ठुर होते. जेव्हा कर्ण द्रोणाचार्यांकडे विद्या ग्रहण करण्यासाठी गेला, तेव्हा त्याला सूतपुत्र म्हणून नाकारले गेले. तो अपमान कर्णाला सहन झाला नाही, पण त्यापेक्षा जास्त दुःख अधिरथ आणि राधेला झाले. आपल्या मुलाला जगाच्या नजरेत स्थान मिळत नाही हे पाहून राधा रात्रभर रडत असे. एके दिवशी कर्ण परशुरामांकडे विद्या शिकायला निघून गेला. राधा त्याच्या विरहाने व्याकुळ झाली. तिचे दिवस कर्णाचे नाव घेण्यात जात असत. अधिरथ तिला समजावण्याचा प्रयत्न करी, पण मुलाच्या विरहात आईचे हृदय कसे असते हे केवळ माताच जाणे. कर्ण परत आला तेव्हा तो एक महान योद्धा बनून आला होता, पण तरीही समाजाने त्याला स्वीकारले नव्हते. हस्तिनापूरच्या रंगमंडपात जेव्हा कर्णाने अर्जुनाला आव्हान दिले, तेव्हा सर्वांनी त्याच्या कुळाची विचारणा केली. कृपाचार्यांनी त्याला सुनावले, अरे सूतपुत्रा, राजपुत्रांची युद्ध करण्याचा तुझा अधिकार नाही. त्यावेळी कर्णाचे मस्तक अपमानाने झोकले होते. त्याच गर्दीत अधिरथ आणि राधा उभी होती. आपल्या मुलाचा असा जाहीर अपमान पाहून अधिरथाचे हात थरथरत होते. त्याने आपल्या हातातला चाबूक घट्ट धरला होता. पण त्याच वेळी दुर्योधन पुढे आला आणि त्याने कर्णाला अंगदेशाचा राजा म्हणून घोषित केले. कर्णाचा राज्याभिषेक झाला. अधिरथ आनंदाश्रूंनी नाहून निघाला. तो लटपटत्या पायांनी कर्णाकडे गेला. राजा बनलेला कर्ण, ज्याच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट होता, त्याने आपल्या वृद्ध पित्याला पाहिल्याबरोबर आपले मस्तक त्याच्या चरणी टेकवले. त्या महान योद्ध्याने भरसभेत सूतपुत्र असल्याचे मान्य केले आणि आपल्या पित्याचा मान राखला. हे पाहून राधेचे हृदय अभिमानाने भरून आले. तिने कर्णाला मिठी मारली, पण तिला माहीत नव्हते की हा गौरव आणि हे सुख फार काळ टिकणारे नाही. युद्धाची गडद सावली हस्तिनापूरवर पडू लागली होती. कथेत पुढे काय घडते? कर्णाची खरी माता कुंती जेव्हा त्याच्या समोर येते, तेव्हा राधा आणि अधिरथ यांच्या मनाची काय अवस्था होते आणि महाभारताच्या महायुद्धात या मातापित्याचे योगदान काय होते? कर्णाचा राज्याभिषेक झाला आणि संपूर्ण हस्तिनापुरात अंगराज कर्णाचा विजय असो अशा घोषणा घुमू लागल्या. पण त्या सुवर्ण मुकुटाच्या झगमगाटातही कर्णाचे डोळे आपल्या वृद्ध मातापित्याला शोधत होते. श्रोते हो, तो क्षण किती विलक्षण असेल याची कल्पना करा. एका बाजूला भीष्म, द्रोण आणि धृतराष्ट्रासारखी मोठी माणसे बसली होती आणि दुसऱ्या बाजूला फाटकी तुटकी वस्त्रे नेसलेला, हातात चाबूक घेतलेला वृद्ध अधिरथ थरथरत्या पावलांनी पुढे येत होता. कर्णाने जेव्हा त्या भर सभेत आपल्या पित्याचे पाय धरले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कुणी कुजबुजले, कुणी हसले, पण कर्णाच्या डोळ्यात फक्त भक्तीचे अश्रू होते. अधिरथाने आपल्या खरखरीत हातांनी कर्णाचे मस्तक कुरवाळले आणि त्याच्या अश्रूंनी कर्णाच्या राजमुकुटावर जणू अभिषेकाचे थेंब सांडले. राधा तर दूर उभी राहून आपल्या पदराने डोळे पुसत होती. तिच्या मनातील आनंद गगनात मावेनासा झाला होता. ज्या पुत्राला तिने गंगेच्या काठावरून उचलून आणले, ज्याला जगाने सूतपुत्र म्हणून हिणवले, तो आज एका महान राज्याचा अधिपत्य झाला होता. पण श्रोते हो, हा आनंदाचा काळ म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती. काळाचे चक्र फिरत राहिले आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाचे बिगुल वाजले. संपूर्ण आर्यावर्त 2 गटांत विभागले गेले होते. एकीकडे अधर्माची बाजू सावरणारे कौरव होते, तर दुसरीकडे धर्माचे रक्षण करणारे पांडव होते. कर्ण आपल्या मित्रप्रेमाखातर दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला. पण या युद्धापूर्वी एक अशी घटना घडली जिने राधा आणि अधिरथ यांच्या काळजाचा थरकाप उडवला. एक संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला जात होते आणि आकाश रक्तासारखे लाल झाले होते. अशा वेळी कर्णाची जन्मदाती माता कुंती त्याच्यासमोर प्रकट झाली. तिने कर्णाला त्याचे सत्य सांगितले. तिने सांगितले की तो सूतपुत्र नसून कौंतेय आहे. तो पांडवांचा ज्येष्ठ भ्राता आहे.
श्रोतेहो, त्या क्षणी कर्णाच्या पायाखालची जमीन सरकली असेल. ज्या सूतकुळाने त्याला ओळख दिली, ज्या राधेने त्याला आपले दूध पाजले, ते सर्व अचानक परके झाल्यासारखे वाटू लागले. पण कर्णाचे तेज पहा. त्याने आपल्या जन्मदात्या मातेला स्पष्ट सांगितले की माते, जेव्हा मला जगाने नाकारले तेव्हा याच सूतकुळाने मला सावरले. माझ्यासाठी राधाच माझी खरी माता आहे आणि अधिरथच माझे पिता आहेत. मी पांडवांचा ज्येष्ठ असूनही आज कौरवांच्या ऋणात आहे आणि मी माझी मैत्री सोडणार नाही. जेव्हा कर्णाने हे सर्व वृत्त राधाला सांगितले तेव्हा त्या मातेच्या हृदयावर जणू वज्रपात झाला. तिला भीती वाटली की आता माझा मुलगा मला सोडून जाईल. ती रडत रडत कर्णाला म्हणाली, पुत्रा, तू राजपुत्र आहेस हे ऐकून मला आनंद व्हायला हवा होता, पण आज मला भीती वाटत आहे. तू आम्हा गरिबांना विसरून जाशील का? तू त्या राजवैभवाच्या मोहात आम्हाला विसरशील का? कर्णाने राधेचे पाय धरले आणि म्हणाला, आई, जोपर्यंत या जगात सूर्याचे अस्तित्व आहे तोपर्यंत मला राधेय म्हणूनच ओळखले जाईल. कुंतीचा पुत्र म्हणून नाही, तर राधापुत्र म्हणूनच माझे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल. श्रोतेहो, हा एका पुत्राचा आपल्या मातेप्रती असलेला सर्वोच्च सन्मान होता. अधिरथ मात्र कोपऱ्यात बसून हे सर्व शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते, पण त्याचे हृदय अभिमानाने भरलेले होते. त्याला ठाऊक होते की त्याचा पुत्र जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा तर आहेच, पण तो सर्वश्रेष्ठ पुत्रही आहे. युद्ध सुरू झाले. भीष्म पितामह धारातीर्थी पडले आणि कर्णाकडे सेनापती पद आले. कुरुक्षेत्राच्या त्या रणधुमाळीत जेव्हा कर्ण आपल्या रथावर आरूढ होऊन निघत असे तेव्हा अधिरथाचे हृदय धडधडू लागे. तो दररोज सकाळी गंगेच्या तीरावर जाऊन सूर्यदेवाची करुणा भाकत असे. हे देवा, माझ्या मुलाचं रक्षण कर. तो कोणाचाही पुत्र असो, पण तो माझा जीव की प्राण आहे. दुसरीकडे राधा आपल्या घरात बसून कर्णाच्या नावाचा जप करत असे. युद्धाच्या 17व्या दिवशी जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले तेव्हा आकाशही हादरले. कर्णाचे चाक जमिनीत रुतले आणि नियतीने आपला खेळ खेळला. अर्जुनाच्या बाणाने कर्णाचे मस्तक धडावेगळे केले. तो सूर्यपुत्र पुन्हा सूर्याच्या तेजात विलीन झाला. ही वार्ता जेव्हा अधिरथ आणि राधापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या जगाचा अंत झाला होता. हस्तिनापूरच्या त्या राजवाड्यात आणि सामान्य सूतांच्या वस्तीत एकच आक्रोश ऐकू येत होता. राधा वेड्यासारखी गंगेच्या काठावर धावत गेली. तिने त्या पात्राकडे पाहिले जिथून तिला हा अमूल्य ठेवा मिळाला होता. हे गंगे, तू मला दिलेला पुत्र तूच परत घेतलास का? का माझ्या नशिबात हे दुःख लिहिले होते? तिचे रडणे ऐकून दगडही विरघळले असते. अधिरथाची अवस्था तर त्या रथासारखी झाली होती ज्याचा सारथी त्याला सोडून गेला होता. तो सुन्न झाला होता. त्याने कर्णाचे लहानपणचे खेळणे हातात धरले होते आणि तो शून्यात पाहत होता. श्रोतेहो, या मातापित्यांचे दुःख हे शब्दांच्या पलीकडचे होते. त्यांनी कर्णाला केवळ वाढवले नव्हते, तर त्यांनी त्याच्यावर असे संस्कार केले होते की प्रत्यक्ष श्रीकृष्णही कर्णाच्या दातृत्वासमोर नतमस्तक झाले. युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा पांडवांना समजले की कर्ण त्यांचा मोठा भाऊ होता तेव्हा युधिष्ठिराने कर्णाचे अंत्यसंस्कार केले. पण खऱ्या अर्थाने श्राद्ध आणि तर्पण तर त्या वृद्ध दाम्पत्याने केले होते, ज्यांनी रक्ताचे नाते नसतानाही कर्णाला आपल्या काळजाचा तुकडा मानले होते. अधिरथ आणि राधा यांचे उर्वरित आयुष्य कर्णाच्या आठवणीतच गेले. ते जेव्हा गंगेच्या तीरावर बसत तेव्हा त्यांना लाटांच्या आवाजात कर्णाचे हसणे ऐकू येत असे. सूर्याच्या किरणांमध्ये त्यांना कर्णाचे कवच कुंडल चमकताना दिसत असे. ही कथा आपल्याला शिकवते की कुळ आणि जात यापेक्षा प्रेम आणि संगोपन कितीतरी पतीने श्रेष्ठ असते. आजही जेव्हा कर्णाचे नाव घेतले जाते तेव्हा राधेय हे नाव आधी येते. हीच त्या मातेची खरी शिदोरी आहे आणि अधिरथाच्या निष्ठेचे फळ आहे. ज्या घरामध्ये ही कथा सांगितली जाते किंवा ऐकली जाते तिथे कधीही अपुत्रतेचे दुःख राहत नाही. मुलांवरील संस्कार दृढ होतात आणि कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण होते. श्रोतेहो, अधिरथ आणि राधा हे केवळ महाभारतातील पात्रे नाहीत, तर ते वात्सल्य आणि धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांची ही कहाणी पिढ्यानपिढ्या आपल्याला माणुसकीचा धर्म शिकवत राहील. कर्णाचे दातृत्व जसे अजरामर आहे, तसेच या मातापित्याचे मातृत्व आणि पितृत्वही या विश्वात सदैव वंदनीय राहील. या कथेच्या श्रवणाने आपल्या मनातही आपल्या मातापित्यांबद्दलची भक्ती जागृत होवो, हीच सूर्यदेवाच्या चरणी प्रार्थना. अशी ही अधिरथ आणि राधा यांची हृदयस्पर्शी कहाणी इथे पूर्ण झाली.
या कथेचे सार आपल्या हृदयात साठवून ठेवा, कारण ही केवळ कथा नाही तर जगण्याचे एक सुंदर तत्वज्ञान आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. शुभम भवतु. कथा समाप्त. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.